जेव्हा सगळे मार्ग बंद झाले होते, कोणीच मदतीला नव्हतं, मन पूर्णपणे खचलं होतं. पण अचानक काहीतरी असं घडलं ज्यामुळे तुमचं आयुष्यच बदललं. कदाचित एखादी व्यक्ती अचानक भेटली, कदाचित एखादा फोन आला किंवा मनातून आलेल्या एका विचाराने तुमचा निर्णय बदलला. आणि ज्या वेळेला सगळं संपलं असं ज्या वेळेला तुम्हाला वाटलं, त्यावेळेला एक नवीन संधी, एका नवीन मार्गाने तुमचा हा प्रश्न जो तुम्हाला पडला होता तो प्रश्न सुटून गेला. आणि नंतर लक्षात आलं, हे झालं नसतं तर आज मी इथे नसतो. अशा वेळी अनेक लोक म्हणतात देवानेच वाचवलं. पण खरंच देव आपल्यासोबत असतो का? जर असतो तर त्याचे काही संकेत असतात का? मित्रांनो, याचं उत्तर प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार वेगळं असू शकतं. कोणी याला योगायोग म्हणेल, कोणी नशीब म्हणेल, तर कोणी परमेश्वराची कृपा म्हणेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रद्धेच्या दृष्टीने सांगितले जाणारे असे 7 संकेत जाणून घेणार आहोत, जे अनेक भक्तांनी त्यांच्या जीवनात अनुभवले आहेत. कदाचित यापैकी एखादा अनुभव तुमच्याही आयुष्यात आला असेल, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर संकेत क्रमांक 1, कठीण प्रसंगी अचानक मदत मिळणे. कल्पना करा, रात्री उशिरा तुम्ही एकटे आहात, मोबाईलची बॅटरी संपली आहे, आजूबाजूला कोणी नाही, मनात भीती आहे आणि तेवढ्यात कोणीतरी अनोळखी व्यक्ती मदतीला येते. किंवा आर्थिक अडचणी असतात. त्यावेळेला ज्याच्याकडून कधीच अपेक्षा नव्हती तोच माणूस तुमची मदत करतो. त्याने दिलेल्या आर्थिक मदतीनंतर तुम्ही त्या आर्थिक संकटातून आपसूकपणे बाहेर सुटता. मित्रांनो, अशा घटना अनेकांच्या आयुष्यात घडतात. कोणी म्हणतं योगायोग होता, तर अनेक भक्त म्हणतात देव स्वतः येत नाही, पण योग्य वेळी योग्य माणसाला नक्की पाठवतो. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक घटना ही चमत्कारच असते, पण श्रद्धा आपल्याला प्रत्येक मदतीमध्ये देवाची कृपा पाहायला शिकवते. आणि ही भावना मनात आशा निर्माण करते की कितीही अडचणीत संकटात सापडलो तर देव नावाची ही अद्भुत शक्ती आपल्याला कुठल्या ना कुठल्या मार्गातून मदत नक्कीच करेल आणि त्या संकटातून बाहेर काढेल. यालाच आपण श्रद्धा म्हणतो. आणि संकेत नंबर 2, प्रार्थनेनंतर मनाला अचानक शांत वाटते. कधी तुमच्यासोबत असं झाले आहे का? मनात हजारो चिंता असतात, रडू येत असतं, कोणाशी बोलावंसं वाटत नाही आणि मग तुम्ही शांतपणे देवासमोर बसता, काही मिनिटं नामस्मरण करता किंवा फक्त मन मोकळं करता. आणि आश्चर्य म्हणजे समस्या तशीच असते, पण मन हलकं झाल्यासारखं वाटतं. का बरं असं होत असेल? श्रद्धेनुसार देव आपली समस्या नेहमी लगेच दूर करत नाही, पण ती सहन करण्याची ताकद नक्की देतो. म्हणूनच संत म्हणतात, देव संकट दूर करेलच असं नाही, पण संकटाशी लढण्याची धैर्यानं तोंड देण्याची क्षमता मात्र नक्की देतो. कदाचित हीच त्याची सर्वात मोठी कृपा आपल्यावरती असेल. संकेत क्रमांक 3, चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचवणे. एका मुलाला खूप चांगल्या पगाराची नोकरी मिळत होती. सगळं ठरलं होतं, पण शेवटच्या क्षणी काही कारणाने ती नोकरी त्याला मिळाली नाही. त्याला खूप वाईट वाटलं. त्याने देवालाही दोष दिला. काही महिन्यांनी त्याला त्याहूनही चांगली संधी मिळाली. तेव्हा त्याला समजलं, त्या दिवशी जे घडलं ते त्याच्या वाईटासाठी नव्हतं, तर चांगल्यासाठीच होतं. मित्रांनो, आपल्या आयुष्यातही असं अनेकदा घडतं. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही आणि आपण निराश होतो, पण काही काळानंतर लक्षात येतं की देवाने आपल्यासाठी कदाचित आणखी चांगलं काही ठेवलेलं होतं. म्हणून प्रत्येक झालेला दरवाजा हा शिक्षा नसतो. कधीकधी तो चुकीच्या मार्गावरती जाण्यापासून वाचवणारा संकेतही असू शकतो. त्याच्यासाठी जर संकेत क्रमांक 4, योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटणे. मित्रांनो, आपल्या आयुष्यात काही लोक अचानक भेटतात आणि न कळत आपलं आयुष्य बदलून जातं.
कधी एखादा शिक्षक, कधी एखादा मित्र, कधी एखादा अनोळखी माणूस जो फक्त 2 शब्द बोलतो, पण ते 2 शब्द आपल्या आयुष्याला नवी दिशा देतात. एक छोटी गोष्ट सांगते. एक तरुण नोकरी न मिळाल्यामुळे खूप निराश झाला होता. त्याने प्रयत्न करणंही जवळजवळ सोडूनच दिलं होतं. एक दिवस तो मंदिरात गेला. तिथे त्याला एक वयस्कर गृहस्थ भेटले. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, हार मानू नकोस, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ नक्की होते. तो पुन्हा उभा राहिला. काही महिन्यांनी त्याला चांगली नोकरी मिळाली. आजही तो म्हणतो, त्या दिवशी देव त्या आजोबांच्या रूपाने माझ्याशी बोलला. तो अनुभव खरा होता की योगायोग, हे प्रत्येकाने स्वतः ठरवायचं. पण श्रद्धा आपल्याला प्रत्येक चांगल्या माणसांमध्ये देवाचं रूप पाहायला शिकवते. संकेत क्रमांक 5. संकटातही हार न मानण्याची ताकद मिळणे. एक गोष्ट लक्षात घ्या, देवावर श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात संकटही येतातच. आणि देवावर श्रद्धा ठेवणाऱ्या कशाला, आपल्या आयुष्यात जे कोणी लोक भेटतात ते त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संकटही येतातच. रामालाही वनवास भोगावा लागला, पांडवांनाही संघर्ष करावा लागलाच, संतांनाही परीक्षा द्याव्या लागल्याच की. मग आपल्या आयुष्यात संकट येणं यात आश्चर्य काय? पण फरक इतकाच असतो, श्रद्धा असलेला माणूस संकटात तुटत नाही, तो पुन्हा उभा राहतो. कधी विचार केलाय का, ज्या प्रसंगातून तुम्ही आज बाहेर पडला आहात, त्यावेळी तुम्हाला वाटलं होतं मी हे सहन करू शकणार नाही, पण आज तुम्ही इथे आहात याचा अर्थ तुमच्यामध्ये कुठून तरी ताकद आली. अनेक लोक त्या ताकदीलाच देवाची कृपा म्हणतात. संकेत क्रमांक 6. वारंवार एकच संदेश किंवा एकच प्रेरणा तुम्हाला मिळणे. कधी असं झालं आहे का, तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधत असता आणि अचानक जिथे जाल तिथे त्याच विषयाची चर्चा ऐकू येते. एखादा श्लोक, एखादं भजन, एखादा व्हिडिओ, एखादं पुस्तक किंवा एखाद्याच्या तोंडून तेच वाक्य पुन्हा पुन्हा ऐकायला मिळतं. अर्थातच याचा अर्थ प्रत्येक वेळी हा काही अलौकिक संकेत आहे असं म्हणता येत नाही, पण अनेक लोक असा अनुभव सांगतात की अशा क्षणी त्यांना पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. कधीकधी उत्तर बाहेर नसतं, ते आपल्या मनाला योग्य वेळी ऐकू येतं आणि श्रद्धा त्या क्षणाला देवाचं मार्गदर्शन म्हणून पाहते. एक तुम्हाला छोटासा विचार शेअर करते. मित्रांनो, आपण अनेकदा देवाकडे चमत्कार मागतो, पण कदाचित देव चमत्कारापेक्षा जास्त आपल्याला योग्य विचार, योग्य माणसं आणि योग्य धैर्य देत असतो. आत्तापर्यंतचे 6 संकेत ऐकून तुम्हाला कोणता अनुभव सर्वात जास्त जवळचा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडा विचार करा. कदाचित तुमच्या आयुष्यातही देवाने अशाच एखाद्या मार्गाने साथ दिली असेल आणि तुम्हाला त्याची जाणीवही झाली नसेल. पुढील आणि शेवटच्या भागात आपण सर्वात महत्त्वाचा 7वा संकेत जाणून घेऊया. तर तुमच्यामध्ये होणारा सकारात्मक बदल हा आहे 7वा संकेत. मित्रांनो, देवाची कृपा नेहमी डोळ्यांनी दिसतेच असं नाही. कधीकधी ती आपल्या स्वभावात दिसते. जरा स्वतःकडे पहा. पूर्वी छोटीशी गोष्ट झाली तरी राग यायचा. आज तुम्ही शांत राहायला शिकलात. पूर्वी प्रत्येक गोष्टीची भीती वाटायची. आज संकट आलं तरी मनात एक विश्वास असतो, जे होईल ते देवाच्या इच्छेनेच होईल. पूर्वी प्रत्येक माणसाचा द्वेष वाटायचा. आज क्षमा करावीशी वाटते. पूर्वी प्रत्येक गोष्टीची तक्रार होती. आज जे आहे त्याबद्दल कृतज्ञता वाटते. हा बदल अचानक होत नाही, तो हळूहळू घडत जातो आणि अनेक भक्त यालाच देवाची कृपा म्हणतात. एक छोटी गोष्टही सांगते तुम्हाला शेवटी. एका गावात एक वृद्ध आजोबा राहत होते. त्यांचं छोटंसं घर, साधं आयुष्य, ना मोठी संपत्ती, ना मोठं गाव. एकदा कोणीतरी त्यांना विचारलं, आजोबा, तुम्ही नेहमी इतके आनंदी कसे? आजोबा हसले आणि म्हणाले, पूर्वी मी देवाला रोज म्हणायचो, देवा, माझ्या आयुष्यातल्या अडचणी दूर कर. पण अडचणी कमी झाल्या नाही. मग एक दिवस माझी प्रार्थनाच बदलली. मी म्हणालो, देवा, अडचणी दूर करू नकोस, पण त्या पेलण्याची ताकद दे.
आणि त्या दिवसापासून माझं आयुष्यच बदललं. मित्रांनो, कदाचित देव नेहमी आपलं आयुष्य बदलत नाही, तो आधी आपल्याला बदलतो आणि जेव्हा माणूस बदलतो तेव्हा त्याला संपूर्ण जगच वेगळं दिसायला लागतं. महत्त्वाचं म्हणजे आज आपण जे 7 संकेत जाणून घेतले ते प्रत्येकाला सारखेच अनुभवायला मिळतील असं नाही. काहीजण त्यांना योगायोग म्हणतील, काहीजण जीवनातील अनुभव, तर काहीजण परमेश्वराची कृपा. श्रद्धा ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब असते. या व्हिडिओचा उद्देश कोणावरही एखादी गोष्ट लादण्याचा नाही, तर अनेक लोकांनी सांगितलेले श्रद्धेतील अनुभव समजून घेण्याचा आहे. तर मंडळी, कधीकधी आपण देवाला शोधत मंदिरात जातो, पण कदाचित तो आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादात असतो, एखाद्या मित्राच्या मदतीत असतो, अनोळखी व्यक्तीच्या चांगुलपणात असतो, आपल्या मनात निर्माण झालेल्या धैर्यात असतो. आणि प्रत्येक सकाळी नव्याने जगण्याची जी इच्छा मिळते त्यामध्येही असतो. म्हणून देव तुमच्यासोबत आहे की नाही याचं उत्तर कदाचित शब्दामध्ये मिळणार नाही, पण जेव्हा कठीण काळातही तुम्ही पुन्हा उभे राहता तेव्हा त्या शक्तीमध्ये अनेकांना देवाची साथ जाणवते. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तो तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा, कारण कदाचित आज कोणीतरी अशाच एका आशेच्या शब्दांची वाट पाहत असेल. तुम्हाला आयुष्यात असा कोणता प्रसंग आला आहे ज्यावेळी तुम्हाला वाटतं आज देव माझ्यासोबत होता? तो अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. मी प्रत्येक कमेंट वाचण्याचा प्रयत्न करेन. अशाच श्रद्धा आणि अध्यात्मक आणि जीवनाला नवी दिशा देणाऱ्या विषयांसाठी मधुमंत्राला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी फक्त एवढंच, देव कधीच आपली साथ सोडत नाही. कधी तो मार्ग दाखवतो, कधी धैर्य देतो आणि कधी आपल्या माणसांच्या रूपाने आपल्याजवळ उभा राहतो. तर जय श्रीराम. भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. तोपर्यंत बाय.